हॅलो फ्रेंड्स, तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप अजिबात करू नका. तर ही आहे स्वातीची आज एंगेजमेंटचा मला ऑर्डर होती. फर्स्ट लुक आम्ही आमच्या घरीच केला होता, नंतर सेकंड लुकला त्यांच्या घरी आलेलो होतो. फर्स्ट लुक झाल्यानंतर सेकंड लुकला रेडी करायचं होतं. हा होता तिचा सेकंड लुक कंप्लीट केल्यानंतर ती तिच्या नेक्स्ट कार्यक्रमासाठी गेली. त्यानंतर आम्ही घरी निघून आलो. घरी निघून आल्यानंतर आम्हाला कॉल आला की ताई वापस यावं लागेल. म्हटलं काय झालं? तर म्हणे लग्न ठरलं आहे. त्यामुळे आम्ही परत निघालो ब्राईडच्या घरी. तिथे आल्यानंतर आम्ही लगेच हळदीची तयारी केली. हा होता तिचा सकाळचाच लूक. त्याला फक्त थोडंसं टचअप केलं आणि हेअरस्टाईल तिला पाहिजे होती सेकंड लुकला, म्हणजे तिच्या लग्नाच्या लुकसाठी आम्हाला जी हेअरस्टाईल पाहिजे ती आम्ही लगेच करून घेतली, कारण नंतर वेळ नाही मिळणार. आणि तिची नंतर तिने पूजा वगैरे केली बांगड्यांची. आणि हा होता तिचा हळदीचा लुक कंप्लीट केल्यानंतर आम्ही बसलो होतो. लाईट पण गेलेली होती तिथे. त्यांचे बहिणी त्यांचा मेकअप वगैरे चालू होता. खूप छान मजा करत होत्या त्या. त्यानंतर आम्ही हळदीच्या ठिकाणी आलो. तिथे बघितले खूप लोक बसलेले होते. हळदीचा प्रोग्राम झाल्यानंतर ती खूप घाईघाईने आली. ताई फास्ट आवरायला लावलं आहे म्हणे, नेक्स्ट लुक लवकर बनवायचा आहे. मग आम्ही तिचे सगळे हळद वगैरे चेहरा सगळं क्लीन करून घेतला. हेअरस्टाईल आम्हाला हीच राहून द्यायची होती, फक्त मेकअप करायचा होता. त्यामुळे तिला साडी वेअर करून घेतली आणि ज्वेलरी, तिला जो सेट आवडत होता तो सेट घालून घेतला आणि सेकंड लुकची तयारी चालू केली. अशा पद्धतीने आम्ही तिला फास्टमध्ये रेडी करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने ती रेडी झाली आहे. मग तिला शेला वेअर करून दिला. आईस थोडे लाईट वाटत होते, मग थोडं तिला डार्क करून घेतलं, कारण नाईटचा प्रोग्राम होता, हायलाईट दिसले पाहिजे म्हणून. मग नंतर आम्ही लग्नाकडे आलो. ती फक्त 25 मिनटात तिला रेडी केली. तिच्या पप्पांनी विचारलं आवरले का नवरीचं? म्हटलं हो, नवरीचं आवरले, तुम्ही नवरदेवचं बघा. मग ती घाईघाईने गेले आणि नवरदेवाला मंडप गाडी